पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज 22 मार्च 2026. नवीन वर्ष नुकतंच सुरू झालंय. त्यानिमित्ताने उद्यापासून मी एक पंचांग या विषयावरची कार्यशाळा घेते, शिबिर घेते. पण त्याच्या आधी ते शिबिर काही किती जण करतील काय नाही मला ते माहिती नाहीये. परंतु एक बेसिक तरी तो दृष्टिकोन सगळ्यांना कळावा, ह्या दृष्टीने आजचं हे थोडे ज्ञान थोडे ध्यान या अंतर्गत मी घेते. तिथे आपण मगाशी सांगितलं तसं की स्पिरिच्युअल रेव्होल्युशन भरपूर प्रमाणात चालू आहे. युट्यूबवर पॉडकास्ट 2026 चालू आहेत. एक भयावह असं कुठेतरी मानसिकता जगभर चालू आहे की काय होणार काय होणार. आपण बातम्या ऐकत असतो आणि असंख्य न्यूज चॅनल्स आहेत जिथे फक्त वाईटच बातम्या देतात, चांगलं काही सांगतच नाहीत. त्यामुळे काय होत आहे, अनेक अयोग्य गोष्टींचं बंबार्डिंग होत आहे आणि आपण संभ्रमित अवस्थेत आहोत. त्यात मागल्या वेळेच्या ह्याच्यामध्ये थोडे ज्ञान थोडे ध्यान मध्ये सांगितलं तसं राहू मंगळ सध्या 2 एप्रिल पर्यंतचा तो दोष चालूच आहे, तो अंगारक योग. आणि त्याच्यामुळे राहू काय भ्रम निर्माण करतो, राहू भीती निर्माण करतो, मंगळ सुद्धा भीती निर्माण करतो. हे भीतीदायक वातावरण अजून अजून राहणार आहे, आठवडा तरी म्हणजे निश्चित राहणार आहे. त्याच्यानंतरही आपापल्या पत्रिकेप्रमाणे कसे ते दोष असतील आपल्यात उतरलेले त्याच्यावर अवलंबून राहील आणि बातमीदार काय काय सांगतात त्याच्यावर अवलंबून राहील. पण निदान आपल्याला कळावं तरी की ह्या गोष्टींकडे कसं बघायचं. हे जे मी म्हटलं असं खूप पॉडकास्ट चालू असतात, सत्य असत्यता. जसे चांगले लोक भरपूर आहेत ना, तसे भोंदू लोकही भरपूर आहेत. म्हणजे आज आपण बघतो ना, मदत करणारे लोक सुद्धा खूप आहेत, पण तुमचे पाय खेचणारे लोक सुद्धा खूप आहेत. मग आपल्याला कळायला पाहिजे कोण आपले पाय खेचताय, कोण आपल्याला आपल्या मार्गात अडचणी आणताय आणि कोण आपल्याला मार्गस्थ करताय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडे श्रीकृष्ण आणि गीतेमध्ये जे सांगितलंय, म्हणजे अनेक स्पिरिच्युअल ग्रंथांना सांगितलंय, पण गीतेतलं बऱ्याच जणांना माहिती असतं की सगळ्या गोष्टी त्रिविध पद्धतीच्या असतात. त्रिविध म्हणजे सत्व रज आणि तम. तसं स्पिरिच्युअल रेव्होल्युशन मध्ये सुद्धा सात्विक सुद्धा गोष्टी खूप आहेत आणि राजसिक सुद्धा गोष्टी खूप आहेत आणि तामसिक सुद्धा आहेत. राजसिक गोष्टी म्हणजे आपण ज्याला टिपिकल यू यूज स्पिरिच्युअलिटी फॉर अर्निंग मनी, यू यूज स्पिरिच्युअलिटी फॉर अर्निंग फेम. म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तुमचे खिसे भरण्यासाठी तुम्ही ते वापरता. ते वाईट नाही, ते चांगलं करतात. म्हणजे तुम्हाला ज्ञान देतात, म्हणजे अनएथिकल काही करत नाहीत. पण त्यांचा हेतू मात्र मला किती क्लायंट्स मिळत आहेत हा हेतू हा असतो ना, की त्यांना की खरंच हे ज्ञान लोकांना द्यावं, खरंच लोकांना ह्याच्यातून काहीतरी चांगलं घडावं. हा हेतू नसतो. हेतू प्रायमरी हेतू, सेकंडरी हेतू असेलही त्यांचा, पण प्रायमरी हेतू काय आहे ना, त्याच्यावर ते सत्व रज का तम ते ठरतं. तर असं रजस पण काही चांगले लोक सुद्धा रजस आहेत आणि वाईट लोक सुद्धा रजस आहेत. तमस मात्र तुमचे पाय खेचणारेच असतात. किंवा काही काही वेळेला त्या लोकांनाच कळत नसतं की आपण चुकतोय आणि धडधडीत चुकीच्या गोष्टी सांगत असतात. मग आपल्याला थोडीशी कल्पना यायला की कुठलं वेबसाईट पण आपण बघतो ना, की कितीतरी वेबसाईट फेक वेबसाईट्स असतात. अगदी भारतीय गव्हर्नमेंटच्या जशाच्या तशा दिसणाऱ्या वेबसाईट असतात आणि लोक फसतात त्या वेबसाईटचा. मीही एकदा आरटीओच्या वेबसाईटला अशी फसलेली आणि लकीली फक्त लायसन्स पुरतेच पैसे गेले होते, त्याच्यामुळे खूप पैसे काही गेले नाहीत माझे. परंतु मी म्हणते की
म्हणजे मी एवढी चोख ते सगळं HTTP आणि हे सगळं चोखंदळपणे बघणारी, तरी मी फसू शकले, तर कोणीही फसू शकेल. एवढं ते सिमिलॅरिटीज त्याच्यात असतात. तर दृष्टिकोन जर आपल्याला कळला ना, तर आपल्याला कोण कसं बोलताय, काय बोलताय याच्यावरून खूप गोष्टी कळू शकतात. तर हा दृष्टिकोन कसा आहे आणि थोडंसं आपण बघूयात. म्हणजे म्हणजे आपल्याला त्याच्यातला काही ट्विटर ऑडिओ नकोय मला शेअर करायला. तर आपण आता बघणार आहोत भारतीय दृष्टिकोन आणि थोडंसं पंचांगाबद्दल, कारण उद्यापासून पंचांगाचं शिबिर चालू होत आहे, म्हणून त्या दृष्टीने थोडंसं पंचांगाबद्दल, जे शिबिरात काही भाग त्याचा इन्क्लुडेड असेल, काही इन्क्लुडेड नसेल हे शिबिरात, असा काही भाग त्याच्यातला सांगणार आहे. तर 3 भाग मी त्याच्यात केली आहेत आणि अर्थातच मी पुन्हा सांगते तसं, की मी हे जे काही सांगणार आहे, हे माझ्या अनुभूतीतून, माझ्या दृष्टिकोनातून मी सांगणार आहे. मला जे काही अ, माझं माझं वाचन, माझं ध्यान आहे, माझी स्पिरिच्युअल काय म्हणायचं जी अ, साधना आहे, त्याच्यातून जे काही मला कळलंय आणि अजून एक माझ्या कळण्याचा भाग म्हणजे इंट्युशन माझी खूप पॉवरफुल आहे आणि मला लोकांच्या बोलण्यातून कळतं, म्हणजे आवाजातून, शब्दातून नव्हे, आवाजातून, की हे कसं काय आहे. आवाज ऐकला की ते मी जे सत्व-रज-तम म्हटलं, सत्व-रज-तम कळू शकतो, त्याच्या मागचा हेतू कळू शकतो. आपण सांगायचं की नाही हा भाग वेगळा असतो, परंतु मला ते कळू शकतं हे मला माहिती आहे असं. आणि त्याच्यामुळे त्याच्यातून खूप गोष्टींचं आकलन झालं आणि म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करते. एखाद वेळेला इतर कोणाचे काही वेगळेही अनुभव असतील तर मी चर्चेला तयार आहे त्याच्यासाठी. पण वेस्टर्न मी त्याच्यात 3 भाग केलेत. वेस्टर्न, ईस्टर्न आणि भारतीय. सहसा लोकं वेस्टर्न आणि ईस्टर्न असे 2च भाग करतात. मात्र मला असं लक्षात आलंय, की ईस्टर्न म्हणजे चायनीज, युज्युअली चायनीजकडे जातं ते चुकतं आणि वेस्टर्न म्हणजे आपल्याला माहिती आहे, त्याच्यात काही जण अजून त्याच्यात एक इजिप्शियन सुद्धा भाग आणतात विचारसरणीचा. पण मी आत्ता पुरतं एवढंच केलंय. इजिप्शियन विचारसरणी ही वेस्टर्नकडे झुकणारी विचारसरणी आहे. ईस्टर्नकडे झुकणारी नक्की नाही. आणि ईस्टर्न म्हणजे युज्युअली चायनीज, जॅपनीज, हे थायलंडच्या इकडची वगैरे जी संस्कृती आहे, येल्लो रेस म्हणतो, त्यांची जी विचारसरणी आहे ती. आणि भारतीय विचारसरणी, भारताच्या म्हणजे जो पूर्वीपासून जो भारत चालत आलेला आहे, ह्या मातीतली जी संस्कृती आहे, जे कल्चर आहे, जी विचारसरणी आहे, ही जगापेक्षा कायमच वेगळी होती आणि आहे अजूनही आणि पुढेही राहणार. कितीही वेस्टर्न ह्याचा पगडा वाढत चालला, काही राहिलं झालं तरी भारतीयत्व, आपण जे विचारसरणी आहे, ती आपल्या इतकी रोमारोमात भरलेली आहे की ती जाणार नाही. तर काय भेद आहे तो आपल्याला जर कळला, तर मी खाली जे मुद्दे दिलेत ना काही, त्याच्यावरून आपण ते भेद लक्षात घेऊ. तर वेस्टर्न लोकांचं काय आहे, इच्छेतून आणि प्राणी आणि रोगींवरील प्रयोगातून विकसित, म्हणजे तिथलं जे सायन्स आहे, तिथलं जे काही ज्ञान आहे, ते विकसित कसं झालंय, तर त्यांचा त्यांनी जे काही प्रयोग वगैरे केले ना, ते आपण म्हणतो ना गिनी पिग्स, मान ऍक्च्युली पिग्सवर केले, उंदरांवर केले, असे प्रयोग करून सायन्सेस सिद्ध झाली, म्हणजे मेडिकल सायन्सेस विशेषतः, इवन सायकियाट्री हे ते. आणि अजून म्हणजे त्यांनी जे प्रयोग केले ते स्वस्थ लोकांचे प्रयोग न करून रुग्ण लोकांवर प्रयोग केले त्यांनी आणि त्याच्यामुळे
जो पाया आहे तो स्वास्थ्याचा पाया नसून पायाच अनारोग्याचा आहे. तर आणि परत त्यांचं इच्छा त्यांची जी आहे ना ती प्रापंचिक आहे. हं? परमार्थाचा विषय फार कमी आहे आणि प्रपंचाचा विषय जास्त आहे. सगळेच विषय, सगळ्या इच्छा आहेत त्या प्रपंचाला धरून जे सांगितलेलं आहे किंवा ज्या प्रगती झालेली आहे, जे जे रिसर्चेस झालेले आहेत ते सगळे प्रपंचाला धरून झालेले रिसर्चेस आहेत. आणि स्पिरिच्युअलिटी थोडी फक्त एथिक्स पुरती स्पिरिच्युअलिटी मान्यता आहे त्याच्यात. ईस्टर्न म्हणजे त्यांनी पण प्रयोगातून सिद्ध केलं. ईस्टर्न बऱ्यापैकी जास्त एथिकली त्यांनी प्रयोग केलेले आहेत. जास्त एथिकली मी म्हणते, याचा अर्थ 100% एथिकली नव्हे, परंतु वेस्टर्न लोकांपेक्षा भरपूर एथिकल, दुसऱ्याला त्रास न देता केलेले प्रयोगशील वृत्ती त्यांची आहे. तरी सुद्धा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो प्रापंचिक दृष्टिकोनच आहे. आणि प्रपंचातला आनंद, प्रपंचातली शांती, प्रपंचातलं आरोग्य जसं वेस्टर्न लोकांचं आहे तसंच तेच हेतू आहेत. ईस्टर्न लोकांची मजल थोडीशी इमोशनल सेल्फ कडे पण गेलेली आहे. म्हणजे माणसाचे जे रिलेशन्स आहेत ते मेंटेन होणं याच्याकडे पण आहे. इमोशनल लेवलचा तुमचा जो स्वभाव आहे तो स्वभावावर त्यांचं लक्ष भरपूर आहे आणि असे त्यांचे प्रयोग झालेले आहेत. भारतीय लोकांचं मात्र त्यांनी प्रपंचाचा तर विचार केलेलाच आहे निश्चितच. इच्छांचा, मानवाच्या इच्छेचा विचारही केलेला आहे, स्वास्थ्याचा विचार केलाय आणि परमार्थाचाही विचार केलाय. आणि जे काही प्रयोग झाले ते स्वतःच्या अनुभूतीतून, ध्यानातून आणि ध्यानात्मक प्रयोगातून विकसित झालेले आहेत. त्यामुळे कोणालाही इजा न करता कुठल्याही जनजीवनातील म्हणजे प्राणी मात्रांना, झाडांना, पानांना, वृक्षालाही इजा न करता झालेले प्रयोग आहेत आणि पारमार्थिक पद्धतीने झालेले प्रयोग आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितच ते खूपच वरच्या दर्जाचे प्रयोग आहेत. तर आता हे जे पुरुषार्थ म्हटलंय ना, तर वेस्टर्न आणि ईस्टर्न लोक फक्त धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ मानतात. आणि मानसिक स्वास्थ्य फार म्हणजे वेस्टर्न कल्चरमध्ये सुद्धा सायकोलॉजी, सायकियाट्री वगैरे सगळे विषय जे विकसित झाले, आतापर्यंत अमान्य होते, आता त्याला मान्यता मिळायला लागली. तरी सुद्धा ते धर्म, अर्थ आणि काम ह्या 3च लेवल पर्यंत जातात. मोक्षाचा विचार कुठल्याही प्रयोगातून किंवा कुठल्याही त्यांच्या शास्त्रार्थात नसतो, विचारसरणी ती नसते. फक्त भारतीय ज्यांना ऋषी म्हणतो आपण, त्या ऋषींनी जे कार्य किंवा प्रापंचिक जे काही आपल्याला सांगितलेले आहेत गोष्टी ते मोक्षाला धरून सांगितलेलं आहे. म्हणजे माणूस हा आत्मोन्नतीसाठी प्रथम जन्माला आलेला आहे. आत्मोन्नती करण्यासाठी, मनुष्यातून देवत्वाकडे जाण्यासाठी मार्गस्थ त्याला होणं अपेक्षित आहे. म्हणजे मोक्षापर्यंत जायचंय, देवत्वापर्यंत जायचंय. म्हणजे हा विचार करून प्रपंच कसा तुम्ही करावा हे आपल्याकडे सांगितलंय. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र साध्य होण्यासाठी भारतीय ची मानसिकता आहे. आपण दोन्ही वेगळं नाही केलं, प्रपंच आणि परमार्थ वेगळं नाही केलं. हे वेस्टर्न आणि ईस्टर्न लोकांनी त्याला वेगळं केलं. जे प्रापंचिक असतात ते पारमार्थिक नसतात, जे पारमार्थिक असतात ते प्रापंचिक नसतात. भारतीय मात्र लोकांनी हे दोन्ही एकत्र साध्य करायचा विचार आहे. आपल्याकडे जो संन्यास वगैरे सांगितला जातो तो सुद्धा खरं म्हणजे पूर्वीच्या काळी प्रपंचात राहून लोक संन्यास घ्यायचे, फक्त अलिप्तपणे प्रपंच करणं म्हणजे संन्यास असंच धरलं जायचं. परंतु मध्यंतरीच्या काही काळामध्ये म्हणजे आता काही जण जसे नोकरीनिमित्त परदेशी जातात, हे जातात, तसं काही कार्यानिमित्त लोक घराबाहेर पडलेले आहेत, पण आयुष्यात परत घरी येणार नाही वगैरे अशा शब्दांनी पडलेले लोक विरळ.
तर अशा तशा प्रकारचा संन्यास फार विरळा घेण्याची पद्धत होती. म्हणजे ज्यांचा 100% आपण म्हणतो ना की अ, घरचे काही लागेबंधेच नाहीयेत त्यांना प्रपंचातले, त्यांनाच अलाउड होतं. ज्यांना लागेबंधे आहेत त्यांना अलाउडच नव्हतं. कारण प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा असंच आपल्याकडची विचारसरणी. आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानात जी जी मान्यता आहे ती पंचकोश, पंचमहाभूत, पुनर्जन्म सिद्धांत, कर्म सिद्धांत, 4 पुरुषार्थ, हे मान्य केलेलं आहे. आणि मानव ही कर्मयोनी आहे हेही मान्य केलेलं आहे. पिंड ब्रह्मांड न्याय आणि असा सगळ्याचा एकत्रित विचार करून आपण काय करावं आणि काय करू नये हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. आपला जो पाया आहे सगळा तो वेद उपनिषदांचा आहे, पुराणांचा आहे. इतिहास, इतिहास म्हणजे रामायण महाभारत, दर्शन, नादब्रह्म, आणि हे सगळं तुम्ही हे प्रपंचात राहून पुरुषार्थ कसा करावा, म्हणजे तो बॅलन्स कसा साधावा, कारण ते 2 टोकं आहेत. तर त्या 2 टोकांमधला बॅलन्स कसा साधावा, व्हॉट इज द बेस्ट वे यू कॅन डू इट, हे आपल्याकडे वेद उपनिषदांमधनं सांगितलेलं आहे. आणि दुर्दैवाने हा वेस्टर्न जो काही पगडा आपल्याकडे आला मध्यंतरीच्या इंग्रज आल्यापासूनच आला, किंबहुना मोगल आल्यापासूनच आला आणि नंतर इंग्रजांनी तो पक्का केला. त्यामुळे सुमारे 1,500-2,000 वर्षापासून हा आपल्याला प्रपंच आणि परमार्थ आपल्याकडे जणू काही त्यांचा संबंधच नाही असा कुठेतरी मनावर विचार बिंबला गेलाय. आणि प्रापंचिक लोक परमार्थाकडे बघत नाहीत आणि पारमार्थिक लोक प्रपंचाकडे बघत नाहीत, दुय्यम मानतात. जी दुसरी गोष्ट आहे ती दुय्यम मानतात. अशी मात्र खरं म्हणजे भारताची जी ऋषीमुनींना सांगायची ती विचारसरणी अशी नाही. प्रपंचात राहूनच परमार्थ करा असंच त्यांना सांगायचंय. त्यामुळे कुठेही ते 2 वेगळं करायचं नाही. प्रपंचात तुम्ही राहत असताना ध्यान करायचंय आणि ध्यानस्थ लोकांनी प्रपंचही करायचा आहे, कमवायचा आहे, शेतात जायचं आहे. म्हणजे पूर्वी शेतात जायचं होतं, आज ऑफिसला जायचं आहे, मीटिंग अटेंड करायचे, कॉन्फरन्सेस अटेंड करायचे, सगळं करायचंय. तुम्ही ध्यानी आहात म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं असं नाहीये. मुलाबाळांच्यात राहायचं, नातवंड असतील, जे काय असेल सगळ्यांच्यातच राहायचंय. हा बॅलन्स साधणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि आपले जे काही सगळे सायन्सेस, आपली फिजिक्स, केमिस्ट्री पासून जे सगळे सायन्सेस आहेत, ते सगळे जे सायन्सेस डेव्हलप झाले ते लाईफ सायन्सेस म्हणून डेव्हलप झाले. आणि लाईफ सायन्सेस म्हणजे काय आहे की जे विज्ञान आणि आर्ट फॉर्म्स सगळे आहेत, तर आज सायन्सेस आणि आर्ट फॉर्म सुद्धा जणू काही त्यांचा एकमेकांशी संबंधच नाही. ते तुटलेत एकमेकांपासून, त्यांचा योगच नाहीये. त्यांना असं वाटतच नाही, सायन्सवाल्यांना वाटतच नाही की आर्ट्सला पण महत्व आहे आणि आर्ट्सवाल्यांना वाटतच नाही की सायन्सला महत्व आहे. असे तुटलेत ते एकमेकांपासून. त्यामुळे आपण लॉपसाइडेड जगतो. पण सायन्स अँड आर्ट शुड गो हँड इन हँड. म्हणजे आपल्याकडे स्केप्टिक लोक असतात, नाहीतर इतके इतके देवदेव करणारे लोक असतात, सायन्सचा त्याच्यातला सायन्सचा विचारच करत नाहीत. म्हणजे ब्लाइंड असतात. कोणीतरी काहीतरी सांगताय तर लागलीच त्या घाबरून घाबरून तसं वागायचं. येतात ना व्हॉट्सअपवर मेसेजेस, आत्ताच्या आत्ता हा मेसेज तुमच्या 4-5 जणांना पाठवा, तर तुमच्या घरी तुम्हाला काहीतरी सांपत्तिक लाभ होईल किंवा तुम्हाला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आणि आपण ते घाबरून घाबरून 5 जणांना पाठवतो. ह्याला ब्लाइंड म्हणतात. अरे काहीतरी तथ्य आहे का त्याच्यात, विचार करा. कोणी पाठवलाय, का पाठवलाय, काही आपण विचार न करता बुद्धी गहाण ठेवतात. म्हणजे 2च प्रकारची आपल्याकडे लोक आहेत. एक भावनिक लोक जी बुद्धी गहाण ठेवतात, आणि नाहीतर बौद्धिक लोक जी भावना गहाण ठेवतात. तर दोन्हीचा मेळ होतच नाही. प्रपंच आहे हा भावनेवर चालतो आणि परमार्थ आहे
हा सायन्सवर चालतो. इतकं उलट सुलट गोंधळ चाललेला आहे की त्या सायन्सचा आपल्या आत्मोन्नतीसाठी उपयोग करून घेऊ शकत नाही. आणि त्याचा आपल्याला दुर्व्यवहारच जास्त बघायला मिळतो. तर आपल्याकडे हे सगळं डेव्हलप झालंय ते लाईफ सायन्सेस म्हणून डेव्हलप झालं. आणि एक उपयोग आणि विनियोग असं आपण जर बघितलं की सायन्स पुरतं मर्यादित राहायचं नाहीये. उपयोग म्हणजे जे प्रपंचासाठी आपण त्याचा उपयोग करतो त्याला उपयोग म्हणायचं. प्रापंचिक असेल, एंटरटेनमेंटसाठी असेल, काय म्हणायचं, नाव मिळवण्यासाठी असेल, पैसे मिळवण्यासाठी असेल, हा सगळा उपयोग झाला त्याचा. आणि मग विनियोग म्हणजे काय? विनियोग म्हणजे थोडस तुमचं सूक्ष्म देह, तुमचं मन, चित्त ह्याचा विचार करून त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या स्थैर्यासाठी, शांत राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, बाह्य आनंदी नाही, आंतरिक आनंदी. कोणी असलं नसलं तरी माझ्या खिशात पैसा असेल नसेल याच्यावर माझा आनंद अवलंबून नाही पाहिजे. परावलंबत्व नको आनंदासाठी, तर आपल्या आतमध्ये तो आनंद पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण जे विकसित करतो ते भारतीयांनी केलेलं आहे विकसित. तर अगदी आर्ट सायन्सेस सगळ्या बाबतीत आपल्याला हा डिफरन्स दिसेल. आणि म्हणून मी कुठेही वेस्टर्न जे काय म्हणायचं रिसर्चेस आहेत किंवा फार ईस्ट मध्ये चायनीज लोकांनी, जॅपनीज लोकांनी केलेले रिसर्चेस आहेत, हे कुठल्याही पद्धतीने कमी लेखत नाही, पण फक्त ते एकांगी आहेत असं आपण लक्षात घ्यायचं. त्याला दुसरी बाजू नाही त्या विचारांना. तर ती दुसरी बाजू आपलं आपलं काम काय आहे भारतीयांचं, आपण त्याला ती दुसरी बाजू जोडायची. नाहीतर आपण काय करतो, आयदर हे काहीच मान्य करत नाही किंवा त्याच्या आहारी जातो. दोन्ही चुकीचं आहे. आपल्याला किती योग्य विनियोग त्याचा करता आला पाहिजे. स्वतःच्या उन्नतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी त्या गोष्टींचा उपयोग करता आला पाहिजे. आणि आता त्याच्याच पैकी हे जे पंचांग आहे आपलं, हल्ली माझ्या असं लक्षात आलं की लोकांना पंचांग, कालनिर्णय कॅलेंडर, परत धन्यवाद कालनिर्णय कॅलेंडर पहिल्यांदा काढलं त्यांना, की त्यांनी पहिल्यांदा काहीतरी चैत्र वैशाख तरी असे महिने असतात हे लोकांना कळायला लागलं. नाहीतर नवीन पिढीला हे काही माहितीच नाही. चैत्र वैशाख ही नावं सुद्धा माहिती नाही, ऋतू माहिती नसतात. भारतीय ही कालगणनेचा विचारच नसतो, कोणाला माहितीच नसतो. पण त्याचा प्रचार प्रसारच होत नाही ना, कोणी सांगतच नाही. सगळा वेस्टर्न पगडाच आपल्याकडे दिसतो आणि अजून एक तो ईस्टर्न पगडा दिसतो, चायनीज पगडा विचारांचा. ऍस्ट्रॉलॉजी ह्या विषयात सुद्धा किंवा कालगणनेच्या विषयात सुद्धा चायनीज लोकांचा पगडा फार दिसतो आणि वेस्टर्न लोकांचा. भारतीय कोणी त्याचा प्रचार प्रसार विशेष होतच नाही. थँक्स, हल्ली बरेच पॉडकास्ट भारतीय लोक सुद्धा करतात आणि खूप डेप्थ मध्ये लोक ह्या गोष्टी सांगतात. कुठेतरी हल्ली मी 2026च्या निमित्ताने मी बघितलेलं आहे, जे ज्योतिषशास्त्रावरचे पंचांगावरचे फारसे मी पॉडकास्ट बघितले नाहीयेत, कुठे असेल तर मला जरूर सांगा. पंचांग सांगणारे त्याचा अर्थ काय, त्याचं महत्व काय. परंतु ज्योतिषशास्त्रावरचे खूप आहेत. पूर्वी ना फिअर ओरिएंटेड ज्योतिषशास्त्र होतं, प्रेडिक्टिव्ह ज्योतिषशास्त्र होतं. ते मार्गदर्शक आहे ज्योतिषशास्त्र, हेच आपल्याला माहिती नाही. तसं जे पंचांग आहे हे मुहूर्तशास्त्र आहे, मुहूर्तशास्त्रासाठी केलेली कालगणना आहे. आणि मी हे नेहमी म्हणते की आपल्याला माहितीच पाहिजे. हे भारतीय लोकांनी इतकं सुंदर विकसित केलेलं आहे. आपल्याकडे जे आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक असे 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत. तीन तीन प्रकारचे प्रॉब्लेम्स, 3 प्रकारचे ऑब्स्टेकल्स सांगितलेले. एक असतात आधी भौतिक, म्हणजे आजूबाजूला आपण बघतो किंवा आता जी युद्ध होत आहे त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स हे ते सुद्धा आपल्या हातात नसतात बरं का. आणि आपल्या हातात काय असतं, आपलं आपलं आतलं मन, आपलं त्याला आध्यात्मिक म्हणतात, आधी आत्मिक. म्हणजे माझ्या आतमध्ये जे आहे
त्याच्यावर माझं आधिपत्य आहे. मला तेवढंच बदलता येणार आहे. मला माझी मानसिकता बदलता येईल. मला परिस्थिती बदलता येणार नाही. तर परिस्थिती कशी बदलायची आणि अजून एक काय बदलता येणार नाही, तर आधी दैविक जे आहे, म्हणजे हे जे सेलेस्टियल फोर्सेस आहेत, इन्क्लुडिंग आपली म्हणजे हा आपला सूर्य सुद्धा, चंद्र सुद्धा त्या सेलेस्टियल फोर्सेस मध्येच येतात. आणि त्याच्या पलीकडचे हे हे आहेतच, आणि अगदी नक्षत्र त्याच्या पलीकडे असलेले सेलेस्टियल फोर्सेस आहेत. तर त्याचाही आपल्यावर परिणाम होत असतो, पृथ्वीवर परिणाम होत असतो. ते आणि इतकं सूक्ष्म आहे त्यांचे परिणाम की आपल्याला ते कळत नाही. आणि आपण नुसतंच म्हणतो का एवढे गोंधळ होत आहेत, अरे बापरे. आपला संशोधनाचा विषय आहे, काही जणांनी केलाही असेल एखाद्या वेळेला संशोधन, की हे जे अंगारक योग वगैरे असतात ना, ह्यावेळेला ऍक्सिडेंट्स वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. त्याचं अजून पण डिटेल शास्त्र आहे, पण छोटे छोटे फालतू काहीतरी घसरून पडले, घरातच घसरून पडलं, ऍक्सिडेंट, काहीच शक्यता पण नव्हती, अशा पद्धतीचे ऍक्सिडेंट खूप होतात ह्या काळामध्ये. तर मग आपल्याला जर कळलं की ह्या वेळेला असा असा डेंजर साईन येते की नाही रस्त्यावर, काम चालू आहे, डायव्हर्शन घ्या, तर ह्या सायन्स कशा असतात रस्त्यातून जाताना, तशा सायन्सचे पंचांग देत असतं आपल्याला. 5 अंग जी आहेत कॅलेंडर मधली, आपल्या दिनदर्शिकेची जी 5 कॅलेंडर्स आहेत, 5 अंग आहेत, ती 5 अंग जर आपल्याला कळली तर हे 5 अंग आपल्याला कशी वागवायची, त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्याला कळेल. आपल्याला राहुकाल, हल्ली काय ते राहुकालचं इतकं घाबरवून टाकतात, राहुकाल राहुकाल. आणि मी म्हटलं असं, आणि काही जण त्याला धुडकारूनच लावतात, हे असं काही नसतं. नाही, राहुकाल असा प्रकार आहे, घाबरायचं कारण काही नाहीये, पण राहुकाल असा प्रकार आहे. पण मग काय करायचं, मग ते हँडल कसं करायचं, ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की रस्त्यात, आपल्या भारताच्या रस्त्यात खड्डेच नाहीयेत, की नाही माझ्या आयुष्यात ना प्रॉब्लेम्सच नाहीयेत, असं म्हणण्यासारखं आहे. प्रॉब्लेम्स असतातच, फक्त ते प्रॉब्लेम्स हँडल कसे करायचे हे आपल्याला कळलं तर आपण यशस्वी होतो. तसंच पंचांगात हे जे दोष आहेत, बाहेर घडणारे जे दोष आहेत किंवा सेलेस्टियल जे दोष आहेत, ते कसे ओळखायचे, बाहेर आपल्याला त्याचे संकेत मिळतात का, सिम्बॉलिझम्स वरून संकेत मिळतात का? हो, सिम्बॉलिझम ही एक वेगळी भाषा आहे, त्याचं शिवाय मी शिबिर घेतेच, पण आत्ताचा तो विषय नाही. तर पंचांगामध्ये आपल्याला हे कळतं का, तर हो, आपल्या ऋषीमुनींनी इतकं सुंदर ते ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. कारण आपले ऋषीमुनी होते ना, मी म्हटलं असं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही गोष्टी त्यांना, ते यशस्वी होते लोक, श्रीमंत होते आपले ऋषीमुनी, गरीब नव्हते, त्यांना आर्थिक काहीही दरात नव्हती. ते त्यांना इच्छा होत्या, लोकांना खूप इच्छा होत्या त्यांना, म्हणून तर त्यांनी एवढं कार्य केलं, रिसर्च केला, ध्यानातून रिसर्च केला, आणि शूर होते, घाबरणारे नव्हते. तर अशा लोकांनी केलेलं आहे हे सगळं संशोधन. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एखाद्या सायंटिस्ट किंवा आईन्स्टाईनचे, न्यूटनचे आपण नियम, त्यांनी एकदा नियम शोधून काढले तर आपण म्हणतो ना हो असणार. आपण नाही ना परत शोधायला जात, किंवा एडिसनने इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, आपण परत इलेक्ट्रिसिटीचा शोध नाही लावायला जात, कशावरून ही इलेक्ट्रिसिटी त्यांनी कशी शोधली वगैरे, आपण नाही. आपण आता विनियोग करतो फक्त त्याचा. तसं ह्या ऋषीमुनींनी हे जे पंचांग सांगितलेलं आहे, त्याचे आडाखे सांगितलेले आहेत, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, अशा गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत. 5 अंग त्याचाच माझं म्हणणं, निपुणता आपल्याला नको यायला, पण बेसिक कळायला पाहिजे प्रत्येकाला. त्यासाठी उद्यापासून शिबिर घेतेय. ज्यांना ते जॉईन करायचं असेल त्यांनी जरूर जॉईन करा. आणि मी इथे म्हटलंय जसं की कॅलेंडर, वेस्टर्न कॅलेंडर काय विचार करतो, पंचांग काय विचार करतो, ते पंचांगाचे प्रकार आहेत का, कॅलेंडरचे प्रकार आहेत का, ते कळून घेणं, त्याचा थोडक्यात इतिहास, मग कालगणना कशी करतात, मग मुहूर्त म्हणजे काय, पंचांगाचा ज्योतिषाशी काय संबंध, मग प्रेडिक्शन शास्त्र आहे का हे ज्योतिषशास्त्र,
किंवा पंचांग जे बघतात ते फक्त प्रेडिक्शन साठी बघतात का? तर ह्या पद्धतीचा अर्थात बेसिक विचार आपण अति काही दीर्घ शिकणार नाही, किंबहुना मलाही फारसं त्याच्यातलं येत नाही. पण लहानपणापासून घरात पंचांग असल्यामुळे आणि आई बाबा पंचांग बघत असल्यामुळे मला त्याच्यात पहिल्यापासूनच रस होता. त्यामुळे मला पहिल्यापासून ह्या गोष्टीची माहिती असायची, की पर्जन्य म्हणजे काय, हे काय, हे शब्द सुद्धा माहिती होते. आणि आज हे माहिती नसतात ह्याचं वाईट वाटतं, की अरे केवढं मोठं आपल्याकडे शास्त्र आहे आणि ह्याला लोक मुकतात. आणि छोट्याशा गोष्टी असतात की ज्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की सक्सेस लाईज देअर, की आपण योग्य मुहूर्त ना, म्हणजे साधी मी असं सांगते की योग्य मुहूर्त म्हणजे काय, की तुम्हाला पुण्याला जायला निघायचंय, कुठल्या मुहूर्तावर निघाल? अरे पहाटे 6ला निघा म्हणजे पटकन पोचाल. आणि काही नाही रस्त्याला ट्रॅफिक लागणार, काही नाही, सगळं अगदी पटकन जाल तुम्ही. आणि तेच समजा 9ला निघालात तर जे तुम्ही 2.5-3 तासात पोचायचात त्याच्याऐवजी तुम्हाला 4 तास 5 तास लागतात. म्हणजे तुम्ही मुहूर्त कुठला घेताय. तर हे जसं हे गुगल सायन्सेस आपल्याला सांगतात की नाही, की रस्त्याचं जे सायन्स सांगतं ना आपल्याला, तसंच हे जे मॅपिंग आहे हे तयार केलेलं आहे आपल्या आयुष्याच्या दृष्टीने. प्रत्येकाच्या आयुष्याच्या दृष्टीने हे मॅपिंग तयार केलेलं आहे, की बाहेरचं जग असं असेल हा, त्यामुळे तुम्ही कधी बाहेर पडायचं, अमुक काम कधी करा, तमुक काम कधी करा, हे सगळं सांगितलं आहे. कधी शांत बसा, कधी झोपा, कधी अभ्यास करा, हं, कधी कुठली ऍक्टिव्हिटी करा, हे आपल्याला ह्या शास्त्रातून कळतं. विनियोग कसा करायचा हे आपल्यावर आहे, पण आपल्याला ते शास्त्र कळलं की त्याचा विनियोग करता येतो. 1-2 उदाहरणं बघितली की आपल्याला बाकीचं आपल्याला अप्लाय करायचं असतं आपल्या बुद्धीने, त्याचं परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स करून. तर असं शिबिर उद्यापासून घेते. तर जरूर जास्त जणांनी जॉईन करा. आणि या शिबिरात मी एक मुख्य हे केलेलं आहे की मला असं वाटतं आजच्या तरुण पिढीला याची माहिती असावी. कारण पुढे जाऊन तेच सगळं विकसित करणार आहेत, हा देशही तेच विकसित करणार आहे. त्यांच्या पायावरच हे जग राहणार आहे, आपल्या भारतीय लोकांच्या पायावर. तर तोच पाया असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट ठेवलेलं आहे. तर त्यामुळे तुमच्या ओळखीत कोणी जेन झी म्हणतात म्हणजे तरुण वर्ग, बर का, माझ्यासाठी साधा सोपा शब्द. तरुण वर्गाने की ज्यांचा आता संसार सुरू झाले, अशा लोकांनी जर हे केलं तर त्यांना पुढे उभं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल. त्याने तो भरपूर करून घ्यावा. आणि हा जो भारतीय दृष्टिकोन आहे, हा आपण ईस्टर्न लोकांना आणि वेस्टर्न लोकांना आपण शिकवायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपला आधी पाया पक्का पाहिजे ना. भारतीय दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की बापरे, भारत किती श्रेष्ठ विचार करत होता. आणि चांगलं वाईट नाही मी म्हणत आहे, वेस्टर्न आणि ईस्टर्न लोकांनी चांगलंच केलेलं आहे. परंतु मी म्हटलंच की धर्म अर्थ काम हे 3च गोष्टी आहेत. त्यांनी प्रपंचाला जास्त मार्क दिले. म्हणजे वेस्टर्न लोकांनी प्रपंचाला 80% मार्क प्रपंचाला दिले पाहिजे आणि परमार्थाला 20% दिले मार्क. ईस्टर्न लोकांनी प्रपंचाला मे बी 60% दिले आणि परमार्थाला 40 दिले असतील. भारतीय लोकांनी प्रपंच 50% आणि परमार्थ 50%. अगदी समसमान, कुठेही त्याच्यात हे नाही केलं. प्रपंचही छानच झाला पाहिजे, तुम्ही प्रपंचातही यशस्वीच असलं पाहिजे. पण तुम्ही ते यशस्वी कधी व्हाल, तुम्ही परमार्थ चांगला कराल तर तुम्ही प्रपंचात यशस्वी व्हाल. हा तो पाया आहे. आणि हा कसा विकसित केला, त्यांनी अशा युक्त्या सांगितल्यात, काही पंचांगातून युक्त्या सांगितल्या. त्या आपल्याला जर वाचता आल्या, कळल्या, तर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायला, नातेसंबंध कसे हाताळायचे हे कळण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होईल. कमीत कमी बिघाड व्हावा, कमीत कमी चुका व्हाव्यात. चुका होणार नाहीत असं मी म्हणत नाहीये, होणारच आहे सगळ्यांच्या हातून चुका, पण कमीत कमी व्हाव्यात ह्या दृष्टीने आपण हे शिबिर पण करणार आहोत.
आणि शिबिर अगदी करायचं नसेल ना, तर तुम्ही नक्की पंचांग आज उघडा. कालर निर्णय किंवा महालक्ष्मी किंवा अशी कॅलेंडर्स येतात ना, ते जरा अधिक वाचा. आणि पंचांग जर वाचता आलं, कुठलं मी दाते पंचांग किंवा कालनिर्णय पंचांग रेफर करते, तर दाते पंचांग वाचलं तर त्याच्या अर्थापासून इथेपर्यंत वाचा पंचांग, म्हणजे तुम्हाला काय काय आहे त्या पंचांगात ना हे कळेल. आपण सेल्फ स्टडी केलात तरी चालेल, पॉडकास्ट ऐका, स्वतःचा स्वतः स्टडी करा, पण माझा आग्रह आहे की सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. मी म्हणत नाहीये निपुण व्हा त्याच्यात, परंतु बेसिक करणं, 5 अंग काय करू शकतात, आपल्या आयुष्याला कसा दृष्टिकोन देऊ शकतात, हे आपल्याला कळलं ना तर फारच छान होईल. आणि पूर्वीपासून आपल्याकडे हे चालत आलेलं आहे. एवढं बोलून मी थांबते आणि आपण एक छान ध्यान घेऊ. ते काही जर प्रश्न असतील तर एखाद दोन प्रश्न मी घेऊ शकते आणि मग आपण ध्यान घेऊ. आणि ध्यान आज कालगणना आणि भारतीयत्व हा विचार आहे, त्यामुळे त्याच विचार त्यावरच ध्यान घेणार आहे. काही कोणाला प्रश्न नसेल, तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस दिलेला आहे, नसेल तर काहीच नाही प्रश्न, मग आपण ध्यान घेऊ. आणि कोणाला मे बी असंही म्हणायचं असेल की असं काही नाही, हा वेस्टर्न लोक जास्त चांगला विचार करतात किंवा अरे ईस्टर्न लोक, चायनीज लोकांचं हे जास्त आहे. हरकत नाही तुमची तशी मतं असायला, त्याची चर्चाही करायला हरकत नाही. पण मी सांगितलं जसं मी माझ्या अनुभूतीतून खूप गोष्टी सांगते. तर काही प्रश्न नसतील तर आपण ध्यान घेऊयात. खूप तुम्ही पाणी जवळ ठेवलेलं आहे, आधी पण एखाद घोट पाणी पिऊन घ्या, कारण एवढं पण बौद्धिक घेतलेलं आहे. जरा शांत होण्यासाठी एखाद घोट पाणी प्यायचं आणि मग बसायचं. आपल्याला माहितीये पाणी पाणी प्यायल्यामुळे ग्राउंडिंग होतं आपलं. आपण बौद्धिक घेतलं काहीही ना, ती बौद्धिक म्हणजे आपली एनर्जी कुठे गेली, डोक्याकडे. ते डोक्याकडची एनर्जी खाली सेटल झाली पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, तेव्हा ध्यान पण पटकन लागतं. अशा काही छोट्याशा युक्त्या असतात. हो, तर गुढीपाडव्याला नवीन पंचांग आणायचं नुसतं असं नाही. मी फेसबुकवर टाकलेलं आहे, संवत्सर फळ वाचायचं पहिल्या दिवशी, आणि रोज पंचांग वाचायचं, रोजचं पंचांग रोज वाचायचं. म्हणजे आज तिथी काय आहे, आज नक्षत्र काय आहे वगैरे, हे जे सगळं त्याच्यात दिलेलं असतं ते रोज वाचायचं. का वाचायचं तर हल्ली बायोरिदम सेटिंग म्हणतात की नाही, बायोरिदम सकाळी उठल्या उठल्या आधी बायोरिदम सेटिंग करून घ्या तुमचं. आजच्या दिवसाला तुम्ही अलाईन व्हा, जे आधी दैविक आहे त्याला स्वतःला अलाईन करून घ्या. अच्छा, आज ही तिथी आहे, आज ही नक्षत्र आहे, हे आहे. सकाळी उठल्यावर व्हॉट्सअप बघायच्या अगोदर हे करायचं, अलाईन स्वतःला करून घ्यायचं सगळ्या वातावरणाशी, आणि मग हे करायचं. स्वरयोगाने सुद्धा ह्या अशा आपण युक्त्या स्वरयोगामध्ये सुद्धा आहेत सांगितलेल्या, आणि अनेकांना ह्याचं खूप छान फळ मिळतं असं लक्षात येतं. सिम्पल, लाईफ इज नॉट डिफिकल्ट, लाईफ इज व्हेरी सिम्पल. पण आपण असं म्हणतात ह्याने काय होणार आहे, अरे पूर्वजांनी काही उगीच नाही सांगितलं हे करा. मला म्हणजे मी हे कोणाला दोष नाही देत, कारण मी ह्याच विचारांची होते पूर्वी.
संवत्सर फळ वाचून काय होणार आहे, किंवा हे अमुक पंचांग वाचून काय होणार आहे. पण जेव्हा हे काय म्हणायचं, अनुभूती यायला लागल्या त्याच्या, आणि जेव्हा ते सूक्ष्म कळायला लागलं ना, आपल्याला काय आहे, सूक्ष्म कळण्याची क्षमता आपण विकसित केलेली नाहीये. जेव्हा सूक्ष्म कळण्याची क्षमता आपण विकसित करायला लागतो, तेव्हा तो बारीक सूक्ष्मात घडलेला बदल आपल्याला कळायला लागतो. म्हणजे हे जे अलाइनमेंट करतो आपण, पंचांग वाचलं, संवत्सर फल वाचलं, आणि जे काही ते वाचल्यानंतर आतमध्ये घडतं ना, ते आपल्याला कळायला पाहिजे. ते जर कळलं तर हा काय, मे बी आपल्याला काय ते नाही कळत, पण हा काहीतरी छान वाटलं मला, हे काहीतरी छान वाटलं इतकं सूक्ष्म असतं. पण आपण ते बघायला शिकलं पाहिजे. त्यामुळे रोज ध्यान केलं पाहिजे. नित्य ध्यान किंवा नित्य योग साधना, पण अंतरंगाची योग साधना, बहिरंगापुरती मर्यादित. म्हणजे अष्टांग योगात पहिली 4 अंग आहेत ती बहिरंग सांगितलेले आहेत, आणि अंतरंगाची साधना करायची, धारणा, ध्यान, समाधी याच साधना जशी करत जाऊ तशी सूक्ष्माची साधना होत जाईल. आणि मग सूक्ष्म कळत जाणं हे आपल्याला कळेल, आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे आपल्याला कळायला लागेल. आणि मग ते कळायला लागल्यानंतर, मग एकदा कळायला लागल्यावर थांबणार नाही. आपणच थांबणार नाही की आपण असं एवढं सोपं असताना मी कशाला अवघड मार्ग शोधतो. आपल्याला असे छोटे छोटे सोपे सोपे उपाय आनंदी राहण्याचे, उन्नती करण्याचे सुचतात, येतात लक्षात. आणि मग अंगवळणी पडायला अर्थातच वेळ लागतो, पण सवय करून घ्यायला लागते, तेव्हा अंगवळणी पडतो. कारण जुन्या आपल्या सवयी इतक्या वाईट असतात की त्या खोडून खोडून काढून नव्या तिथे सवय बसवणं ह्याला वेळ जातो. अदरवाईज, कारण आपली ती मेमरीज असतात ना, चुकीच्या गोष्टींच्या मेमरीज इतक्या स्ट्रॉंग असतात की आपण पुन्हा पुन्हा तिथे झुकतो. तर त्याच्यातूनच आपण बाहेर पडायचंय. आज आपण जे हे करणार आहोत ध्यान, ते ह्याच विषयावर करणार आहोत, मेमरीजवर. आपल्या ह्या पंचांग असेल, किंवा आपल्यावर वेस्टर्न लोकांचा कसा पगडा बसला, थोडस एज रिग्रेशन आपण करणार आहोत. आणि आपले हे जे काही भारतीयत्वाचे विचार, आपले पंचांगाचे विचार, कॅलेंडरचे विचार, हे आपण थोडेसे शोधूयात. की आपल्याला जसं आता अंजलीने सांगितलं की आई आई असेपर्यंत ती नेहमी पंचांग आणायची. तर आपल्याला आता ते कितीही नाही म्हटलं तरी आता आपण आणत नसू, पण प्रत्येक वेळेला पाडव्याला आठवण येते की नाही, आई आणायची, हा मी नाही आणत. म्हणजे वी आर फीलिंग समथिंग लॅक विदिन अस, बट वी डोंट नो व्हॉट. कारण ते इतकं सूक्ष्म आहे, त्यामुळे ते लॅक आपल्याला कळतच नाहीये. जसं फायदा झालेला आपल्याला कळला नव्हता, तसं लॅक पण कशामुळे आहे ते कळत नाही. तर ते थोडस शोधूयात. आज आपण कालगणना आणि ह्या दृष्टिकोनातून विचार करू जास्त. तर डोळे मिटून घेऊ, जाणीव श्वासावर. शरीर अगदी शिथिल करून घ्यायचंय, विशेषतः खांदे. पाठकणा सरळ आहे ना चेक करा. अतिशय शांत, शांत, शांत वाटत. अशा या शांत अवस्थेत आपण काही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहोत. अगदी आपण शाळेत असतानाच्या आठवणी, किंवा अजून लहानपणच्या आठवणी आठवल्या तरी उत्तम. असा एखादा प्रसंग आठवायचा जिथे आपल्याला
आपण काहीतरी कार्य करतोय तिथे उशीर झालाय आणि उशीर झाल्यामुळे तिथे जे काही वातावरण निर्माण झालं असेल तो प्रसंग पूर्ण आठवायचा. त्या प्रसंगात आता आपण आहोत. फिजिकली रिलिव्हिंग करायचंय त्या प्रसंगाचं, जणू काही ते आत्ता घडतंय. आपल्याला कुठेतरी जायला उशीर झालाय. जे उशीर झालाय असं आपल्याला माहिती असल्यामुळे आपल्या शरीरात होणारा कंप तो आठवायचा. शरीरात जी धडधड होते हृदयात ती आपल्याला उशीर झालाय, म्हणजे एन्झायटी असते वेळेत पोचण्याची, फिजिकली त्याचा अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा, तो प्रसंग आठवायचा. शाळेतला असेल किंवा शाळेतून घरी येताना असेल, आपण फिरायला गेलो आणि घरी उशीर झाला यायला, आता आई ओरडेल की काय किंवा टीचर ओरडतील की काय, काळजी करेल की काय, ती जी हृदयात झालेली धडधड आहे, हृदयावरचं प्रेशर आहे, आणि त्याचा परिणाम जो आपल्या मनावर होतोय, विचारांवर होतोय, ती एन्झायटी पूर्ण जागी करायची आता. रिलिव्ह इट ऍज इफ इट इज हॅपनिंग नाव. त्यावेळेचं आपलं वय काय होतं, आपण कपडे काय घातले होते ते आठवायचे, त्याचा परिणाम काय झाला होता. आपल्याला ओरडा बसला होता का नव्हता बसला ओरडा, का कोणी नोटीसच नाही केलं आपण उशीर आलोय ते, काय घडलं होतं. ज्यांच्या बरोबर ती अपॉइंटमेंट होती आणि आपल्याला उशीर झालाय त्यांची काय रिॲक्शन होती, त्याच्यावर आपली काय रिॲक्शन होती. आपण स्वतःला एक्सक्युजेस द्यायचा प्रयत्न केला तर आपण मोकळेपणे सांगितलं सॉरी म्हणून. ते जे काही घडलं ना, त्याचे जे फिजिकल सेन्सेशन्स आहेत, त्या भावना आहेत, त्या जाग्या करायच्या, त्याच्यामध्ये श्वास घ्यायचा. ते जे शरीरात अडकून पडलेलं आहे आणि आता अजून थोडस ह्या प्रसंगातून मागे जायचंय. ह्या प्रसंगातून कारण आपल्याला खूप काहीतरी शिकायला मिळालंय. जे काही अडकून पडली होती ऊर्जा तिथे, ती मोकळी करायची, केली आपण ऑलरेडी मोकळी, आणि आता अजून थोडस मागे जायचंय आणि एखादा खूप लहानपणीचा 5-7 वर्षाचे असतानाचा असा प्रसंग आठवायचा की जिथे काहीतरी घड्याळाशी संबंध आहे, तारखेशी संबंध आहे, आणि त्या तारखेला त्या वेळेला आपल्याला खूप काहीतरी इंटेन्स घडलेलं आहे. त्या वेळेचं महत्व आहे. एखादा चांगला प्रसंग असेल किंवा वाईट प्रसंग असेल, पण एक्झॅक्ट वेळेचा प्रसंग आहे, ती वेळ त्या वेळेला घडलेलं, त्या वेळेचं महत्व असलेलं असा प्रसंग आहे. तो चांगलाही असेल किंवा वाईटही प्रसंग असेल, तो पूर्ण आठवायचा. जस्ट इंट्युटिव्हली तुम्हाला जो आठवेल. आपण खूप लहान आहोत, आपल्या शरीरात आनंदाचा असला तरी किंवा दुःखाचा असला तरी शरीरात काही कंप होईल, हृदयात काही कंप होईल, धडधडेल, कारण प्रसंग खूप इंटेन्स आहे. खूप आपण एक्सायटेड आहोत का दुःखी आहोत, हा प्रसंग चांगला आहे का वाईट आहे. हृदयात श्वास घ्यायचाय आणि जे काही घडतंय ते पुन्हा जगायचंय, पूर्ण फिजिकली जगायचंय.
शरीराने पूर्ण जगायचंय जे काही घडतायत. असा काय प्रसंग घडलाय आपल्या आयुष्यात? खूप इंटेन्स प्रसंग आहे, खूप सुखद किंवा खूप दुःखद असा प्रसंग आहे. मग तो रिझल्ट असेल, कोणीतरी गेलं असेल, आपला पहिला नंबर आला असेल, आपण आपल्या घरात कोणीतरी असं आलं असेल की ज्यांनी आपल्याला खूप आनंद झालाय. तो क्षण, ती वेळ, एक्झॅक्ट वेळ. दुःख असेल तर दुःख, आनंद असेल तर आनंद पूर्ण जगायचा आहे. शरीराने, विचारांनी. आणि काय घडतंय त्या वेळेला आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या विचारांच्यात, किंवा कुठल्याच कोणाचं तरी काहीतरी भांडण असेल ज्याचा आपल्यावर खूप परिणाम झालाय, खोलवर परिणाम झालाय. चांगल्या गोष्टींचाही खोलवर होतो परिणाम आणि वाईट गोष्टींचाही खोलवर परिणाम होतो. जे जे इंटेन्स असतं त्याचा खोलवर परिणाम होतो. ते सगळं जगायचं आहे पूर्ण. आणि आता हे जे दोन्ही प्रसंग आपण बघितले, आठवले, ते दोन्ही एकत्रितपणे आठवायचे आणि कम्पेअर करायचे. फिजिकली ह्या प्रसंगात आणि त्या प्रसंगात काय कॉमन फॅक्टर्स होते, काय वेगळेपण होतं, त्याच्यातलं अंडरस्टँडिंग वयाने बदललं का? ह्या अंडरस्टँडिंगला, ह्या कळण्याला काही काळाचा संबंध होता का? काही विचारांचा संबंध होता, कुठे ज्ञानाचा संबंध होता का? ते आपल्याला कळणं. कम्पेअर करायचंय. आणि आपलं आजचं आयुष्य, आज आपण आहोत ते, काही विचारसरणीत बदल घडतोय का? घडलाय का? काही भावनांमध्ये बदल घडलाय का? काळ बदलल्यावर आपल्यात किती बदल झाले आहेत, कसे बदल झाले आहेत, काय काय बदललाय आपल्यात? लहानपणची मी, मधल्या त्या काळातली मी आणि आत्ताची मी, याच्यात काय भेद झालाय? चांगला असेल, वाईट असेल, किंवा दोन्ही प्रकारचे बदल झाले असतील. काही गोष्टी चांगल्या विकसित झाल्या असतील, काही वाईट गुण विकसित झाले असतील. जस्ट ऍक्सेप्ट व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. आणि हे करत असताना आपल्या इष्टदेवता किंवा गुरुजन किंवा कॉस्मिक फोर्सेस यांना आवाहन करायचंय. आणि हे जे काही वाईट घडतंय ते चांगलं कन्व्हर्ट होण्याचा काही मार्ग आहे का, असं त्यांना विचारायचं. सहज, खूप अवघड नका मला मार्ग सांग, सोपे मार्ग सांग, मला झेपतील असेल. काही युक्त्या सांगा. यशस्वीतेचं रहस्य सांग. आणि या रहस्यामध्ये कालगणनेचा, मुहूर्ताचा किती संबंध आहे, का काहीच संबंध नाहीये? ते जे आपण अगदी लहानपणी एखाद्या त्या पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला काहीतरी घडलं, त्या काळात, त्या मुहूर्तावर, तर ऍक्च्युली त्या काळाचा काही खरंच संबंध आहे का, का नाहीये? कंपल्सरी हो उत्तर आलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जे आतून उत्तर येईल
ते आता तुमच्यासाठी योग्य आहे. बिकॉज लर्निंग इज अ प्रोसेस. वी हॅव टू रिमेंबर, वी हॅव टू अनफोल्ड व्हॉट हॅज टू बी नोन. आपण जे आवरण आहे आपल्या ज्ञानावर घातलेलं, ते आवरण एक एक पैलू काढून टाकतो. जस्ट ब्रीथ इन टू व्हॉट एव्हर इज हॅपनिंग नाऊ. आपल्या मनात प्रश्नांचा कोलाहल असेल एखाद वेळेला, जस्ट ऑब्झर्व काय घडतंय. आपल्याला श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय आपल्या आत्मोन्नतीसाठी योग्य, काय प्रपंचासाठी योग्य. प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स साधण्यासाठी काय करायला हवं, कुठल्या मार्गाने जायला. त्याच्यात आपल्याला पंचांग कळणं, आध्यात्मिक या गोष्टी कळणं, याला किती महत्व आहे. का काहीच न कळता सुद्धा मी हे करू शकतेय, असे असंख्य प्रश्न स्वतःला विचारा. आणि त्याची इंट्युटिव्हली जी उत्तरं येतील ती येऊ देत. एखाद वेळेला चांगली उत्तरं येतील, एखाद वेळेला नाही येणार काही उत्तरं, काही बिघडत नाही. पण विचारायचं, प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर द्यायचं. प्रोसेस, अनफोल्डिंग प्रोसेस. आवरण दूर करण्यासाठी ही प्रोसेस वापरायची. आणि आता आपल्याला ह्याच्यातून जे काही आकलन झालेलं आहे ते श्वासातून आपल्या संपूर्ण शरीरात पोचवायचं आहे. त्यामुळे श्वास नाभीपर्यंत घ्यायचा, जाणीव नाभीमध्ये आणि हृदयामध्ये. हृदयातून आणि नाभीतून संपूर्ण शरीराला हे ज्ञान मिळत आहे. आपल्याला जे काही आता कळलंय किंवा कळलंय असं वाटलंय किंवा काहीच कळलं नाही असं वाटलंय, ते जे काही वाटलंय ते संपूर्ण शरीराला पोचवायचं आहे. आपल्याला जे काही आपला अनुभव आहे, अनुभूती आहे, ते खरं खरं जे मत आहे आपलं, ते सगळं संपूर्ण पेशी पेशीला कळलं पाहिजे. एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी शुड नो व्हॉट इज हॅपनिंग. Where you are, you should know where you are, then you can move forward. आणि आपल्याला आयुष्यातला हा जो बॅलन्स साधायचा आहे, त्याच्यासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कालच इक्विनॉक्स होऊन गेला. काल आणि आज 2 दिवस मिळून आहेत इक्विनॉक्स. दिवस आणि रात्र दोन्ही सारखे आहेत. Earth is totally balanced. This is the best time to balance ourselves for a better understanding of our own lives. आता वर्तमानात येण्यासाठी दीर्घ श्वसनाची 2-3 आवर्तनं करायची. थोडा श्वास घ्यायचा, सोडायचा. थोडी मानेची हालचाल करायची, हातांची हालचाल करायची, थोडासा आळस दिल्याप्रमाणे.
दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे आणि या घर्षणातून निघालेली ऊब आधी प्रथम डोळ्यांना द्यायची, हृदयाला द्यायची, नाभीला द्यायची आणि संपूर्ण सर्वांगावरून हात अतिशय प्रेमाने फिरवायचा. कुठली दुखरी अंग असतील तर त्या अंगांना निश्चित हात लावा. ती ऊर्जा हाताला, त्या ध्यानाची ऊर्जा त्या अंगाला मिळू देत. आपण दमलो असू तर हृदयावर आणि डोक्यावर हात ठेवा स्वतःच्या. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. थोडस पाणी प्या. कोणाला शेअर करायचं असेल तर शेअर करा तुमचा अनुभव. हा योगिनी बोल. नेहमीप्रमाणे खूपच सुंदर. म्हणजे असं मगाशी त्या ताई म्हणाल्या तसं की वाट बघत असते कधी होतंय सेशन. ते कालगणनेचं तुम्ही जे सांगितलं, म्हणजे जो उशीर झाला आहे त्यावरून मला एक प्रसंग आठवला की माझी एकदम खूप छान मैत्रीण आणि आमचं असं खूप छान नातं होतं आणि एकदा काहीतरी असं आम्ही कुठेतरी जायचं ठरवलं आणि मला खूप म्हणजे खूप नाही उशीर झाला पण तिच्या मानाने मला जरा उशीर झाला आणि आम्ही रिक्षाने कुठेतरी जाणार होतो. मी तिला पिकअप करणार होते वाटेत आणि मला रिक्षा नाही मिळाली त्याच्यामुळे असं झालं आणि मग नंतर ती मला इतकी बोलली तो प्रसंग मला आता आठवला. आणि मग तुम्ही जे म्हणालात की त्याच्यातून अंडरस्टँडिंग वगैरे, मग मला असं लक्षात आलं की अरे आपण वय म्हणजे काय होतं? वय काय असताना? वय साधारण एक 20 वगैरे असेल, 18 ते 20 वगैरे. तर म्हणजे मला असं वाटलं की अरे एवढी एरवी ही इतकी छान बोलते, इतकी छान हे करते, तर मग एवढा उशीर झाला तर त्याला म्हणजे मला न विचार म्हणजे काही बोलायला चान्स पण दिला नाही आणि इतकी बोलली मग मला खूप वाईट वाटलं असं की त्यावेळेची रिॲक्शन अशी एकदम माझी म्हणजे मी मिटून गेल्यासारखी झाली की आणि मग तुम्ही म्हणालात ना की ते आता फील करा, मग मला खूप असं तेव्हा वाईट वाटतं की अरे म्हणजे तू ऐकूनही घेतलं नाहीस की नक्की का उशीर झाला आणि खूप बोलली ती मला. मग त्यानंतर माझ्याकडनं असं थोडंसं त्या नात्यामध्ये असं एक हे आलं की म्हणजे असं दाखवताना म्हणजे जेव्हा सगळं छान असतं, सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा सगळे छान असतात आणि जेव्हा थोडंसं काहीतरी चूक झाली किंवा त्यांच्या ह्याच्याप्रमाणे नाही झालं तीच की आपली टेस्ट असते ना. तीच हा आपली टेस्ट असते. तेच. आणि मग खरं त्यांचं आणि स्वरूप त्याच्यात म्हणजे कळतं. ती ती चिडली, ती बोलली इथपर्यंत दॅट इज हर प्रॉब्लेम. बरोबर. पण त्याचं तुला काय वाटलं ह्याच्यावर तू ध्यान करायचं. हा, मी त्याच्यावर म्हणजे ते रिलीज केलं बरंच. फिजिकल सेन्सेशन्स काय आले. हो. वेन यू वर्क ऑन युअर फिजिकल बॉडी ना, ते पटापट रिलीज होऊन जातात. ते जे अडकून बरोबर. पडलेलं आहे ते. कारण त्याच्यानंतर आता तू हा प्रसंग सांगते, ती बोलली. आपण नंतर घरी पण मे बी बोललो नसू किंवा घरी उलट हो. आपण खूप बोललो असू. आपण गॉसिप करतो ना, तिने हे असं केलं तर म्हणजे आपण ते वाढवलं असू किंवा आपण अजिबात बोललं नसेल तर कमी केलं म्हणजे दाबून हम्म. ठेवलं असेल. दोन दाबूनच टाकलं. दोन टोकातच आपण वागतो बरोबर. ना. म्हणजे माझ्यासारखी मंडळी असतात ती दाबूनच ठेवतात, बोलतच नाहीत काही. म्हणजे आत्ता अडकून पडतं. आणि काही तेच. जण असे असतात की एवढं सांगतात, ह्याला सांग त्याला सांग त्याला सांग, ती अशीच वागली तशीच वागली. हायपर म्हणजे आपण ते हम्म. आधी प्रॉब्लेम आहे 2 युनिट आहे प्रॉब्लेम.
पण आपण तो हाईप करून 5 युनिट 10 युनिट करतो. सो वी शुड अंडरस्टँड द पॉइंट वेअर दिस हॅपन्स. हम्म. त्यामुळे म्हणतात मला तेव्हा जाणवलं मुहूर्त मुहूर्त दॅट पॉइंट इज इम्पॉर्टंट. आणि आणि तेव्हा मला जाणवलं म्हणजे माझा तेव्हा स्वभाव असा खूप म्हणजे असं असं काही शांत असं म्हणजे काही ते रिॲक्ट जास्त तिला काही बोलणार नाही पण मनातल्या मनात तुम्ही जे म्हणालात शरीरात मला खूप असं काय काय होत होतं मला राग पण आलेला मला असं कन्फ्युजन पण झालेलं किंवा मला असं हे पण वाटत होतं की अरे एवढं तू समजून घेऊ शकत नाहीस किंवा मला बोलायलाही देत नाही आणि डायरेक्ट ओरडायला सुरुवात केली वगैरे असं ते सगळं म्हणजे असं जाणवत होतं शरीरात आणि अजून एक प्रसंग मला आठवला एकदा असाच उशीर मी शाळेत होते आणि आम्ही 4 फ्रेंड्स आणि 2 कोणते तरी पालक असे आम्ही एकत्र शाळेत रिक्षाने जायचो मी 4थी पर्यंत आणि एकदा असं झालेलं की ते जर लेट झाला म्हणजे प्रार्थना ऑलरेडी सुरू झाली तर आम्हाला वर्गाच्या बाहेर थांबायला लागायचं. तर तेव्हा काय झालं मी उशीर झालेला रिक्षा मिळाला असाच रिक्षा उशीर झाला हाच म्हणजे तो कॉमन धागा होता आणि मी कडेला बसलेलं तर मी एकदम धूम ठोकली शाळेची बेल ऐकायला आल्यावर आणि मी वर्गात पोहोचले पण मग मी बघितलं पण नाही की माझे फ्रेंड्स आलेत नाही आलेत म्हणजे तेव्हा मी असं त्यांच्यासाठी काही थांबत बिंबत बसले नाही आणि मला नाही शिक्षा झाली बाकी तिघांना झाली होती. मग नंतर जेव्हा मला हे कळलं तेव्हा पण ते असं म्हणजे काय तू आमच्यासाठी थांबली पण नाहीस वगैरे असं तसं म्हणजे मग मला तेव्हा असं वाटलं की अरे मला तर शिक्षा नाही झाली पण म्हणजे ह्यांना झाली तर त्यात म्हणजे मी माझ्यामुळे झाली असं नाही पण म्हणजे सेम थोडस ते एक मला कळलं आणि एकदम जो लहानपणचा खूप इंटेन्स असा होता तो मी पहिलीत असतानाचा आठवला मला त्यावेळेला म्हणजे जेव्हा ती 5 फेब्रुवारी 1986 ती डेट पण ओ माय गॉड. आहे आणि तुम्ही जे म्हणालेलात ना तारीख आणि कॅलेंडर ती अशी माझ्यामध्ये हे झाली कारण की त्यावेळी आई आणि काकू आमची जॉईंट फॅमिली होती आणि माझी आई आणि काकू दोघीही बाहेर कुठेतरी स्कूटरवरून गेलेल्या आणि त्यांचा ऍक्सिडेंट झालेला खूप मोठा ऍक्सिडेंट आणि मग त्यामुळे तेव्हा पण असं खूप माझ्या म्हणजे आता काही दिवस मागच्या वर्षातले आपण कधी कधी मेडिटेशन करताना रिग्रेशनच्या वेळेला तो प्रसंग मला पुन्हा पुन्हा आठवतोय आणि आजही तोच आठवला आता मला कळतंय की ते खूप काही त्याच्या वेळेला घडलेलं असणार म्हणजे माझ्यामध्ये जे काही बदल किंवा असं काय काय म्हणजे ते आपल्याला लक्षात येत नाही तसं तो दिवस आणि तो प्रसंग खूप माझ्या असं मनावर कोरला गेलाय आणि मग असं म्हणजे असं नंतर जेव्हा तुम्ही म्हणत होतात ना अंडरस्टँडिंग वगैरे तर त्यावेळेला मला असं काय काय असं हे दिसले शंख वगैरे असं दिसला तर असं काही म्हणजे थोडे असे पिक्चर्स असे दिसले पण असं ओव्हरऑल असं म्हणजे तुम्ही म्हणता ना की काय ते कळत नाहीये पण असं खूप काहीतरी घडल्यासारखं वाटतंय म्हणजे विशेषतः मला त्या 2 प्रसंगात असं मी खूप रिलीज केलं असं वाटलं त्यावेळेचा जो राग असेल किंवा जे काही असं हार्ट मध्ये मला खूप हे होत होतं त्या पहिल्या प्रसंगाच्या वेळेला मग ते तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते रिलीज करतात त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तू शेअर केल्याबद्दल थँक्यू. कारण ना आपण म्हणजे आता याचं महत्व म्हणून मी सांगते सगळ्यांनाच की शेअर केल्याने ना म्हणजे योगिनीचा तर हा अनुभवच आहे माझा पण आहे. कारण मी पूर्वी शेअर नाही करायचे जेव्हा मी याच्यात पडले हिलिंग ह्याच्यात पडले मी शेअर नाही करायचे अजिबात. आणि मला अनेक वेळेला ध्यानामध्ये हे सांगितलं जायचं की तू शेअर कर आणि मी नाही शेअर करायचं. मला असं वाटायचं त्याने काय म्हणाले. मग एकदा मी म्हटलं आपण प्रयोग तर करून बघू शेअर तर करून बघू. एवढ्या वेळेला आपल्याला मेसेज येतोय की शेअर कर तर आपण नाही शेअर करत. आणि एकदा मी ते शेअर करायला सुरुवात केली आणि जो बदल घडायला लागला आणि असं म्हटलं बापरे नुसतं शेअर केल्याने एवढा बदल घडतो. नुसतं आपल्या मुखातून बाहेर पडतं आणि मग त्याचं थोडंसं शास्त्र वगैरे हे कळायला लागलं ना. जसजसं शिकत गेलो तसतसं त्याचं शास्त्र कळायला लागलं. अरे बापरे बोलण्यातून एवढ्या गोष्टी घडायला लागतात. फक्त आपल्याला काय बोलायचं आणि किती बोलायचं कुठे बोलायचं हे कळलं पाहिजे. नको त्या ठिकाणी बोलत गेलं तर नाही त्यात ते घडणार. पण योग्य ठिकाणी योग्य लोक असतील तिथे योग्य लोकांशी बोलायचं ते
तर आपल्याला खूप बदल घडायला लागतात. आणि असं आपण म्हणतो ना, ते जे सगळं आवरण, मायेचं आवरण सुटत जातं, सैल होत जातं आणि मग आपल्याला ते सूक्ष्मता कळायला लागते. हम्म. आणि सूक्ष्मता कळायला लागते म्हणजे काय, ते कुठेतरी दबलेलं असतं ना. तर एक त्याच्यावरचा दाब कमी झाला की आपल्याला ते कळायला लागतं. हम्म. एवढं म्हटलं तर एवढं सोपं आहे. तो बोलून आपण तो दाब कमी करतो, प्रेशर कमी करून टाकतो आतलं. तर ते आतलं प्रेशर कमी करायला पाहिजे. शिट्टी कशी वाजते की नाही कुकरची, ते आतलं प्रेशर कमी होतं. तसं आपण बोललं पाहिजे. कालच याच्या वेळ की नामस्मरणाला टाहो फोडून नामस्मरण केलं पाहिजे, म्हणजे मोठ्याने. हम्म. भजनामध्ये त्याचा अर्थ सांगत होते. मोठ्याने, हम्म. त्यामुळे बोलण्याला, वैखरीला खूप महत्व आहे. तुम्ही मनातल्या मनात ठेवून देऊ नका, बोला. आणि योग्य ठिकाणी बोला किंवा लिहून तरी काढा. डेली जर्नलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. आणखीन एक मला डेट वरून आठवलं, आज बरोबर 6 वर्ष झाली लॉकडाऊन सुरू होऊन. हो, 22 मार्च 22ला पहिला 2020. झाला होता. आणि तेव्हा पण रविवारच होता. आता आठवलं. आणि लॉकडाऊन मध्ये मी पहिल्यांदा संवादशी जोडले गेले. हे पण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तेव्हा मी पहिलं व्हॉट्सअप वर्कशॉप केलेलं. हा. तेव्हापासून आहे संवादला जोडलेली. आता पंचांगाचं जे वर्कशॉप घेणार आहे, शिबिर, ते माझं दुसरं शिबिर असणार आहे. आतापर्यंत एकच घेतलाय. आणि हम्म. तेव्हाही मला असं वाटायचं की आपण पुन्हा आता प्रत्येक वर्षी घ्यायला पाहिजे, पण माझ्याच्याने काही ते झालं नाही. मुहूर्त नाही मिळत. का बरोबर. मुहूर्त मिळत नाही असं नाही, मुहूर्त मिळतो, आपला आळस, आपण आळशी असतो थोडेसे. जाऊ दे ना, काय किंवा करायचं. दुसरी कामांमध्ये. काही नाही, ती कारणं आपण देतो. आपल्याला आणि परत मुहूर्त तो चुकला ना, म्हणजे वर्षाच्या हम्म. सुरुवातीला घेतलं पाहिजे ना हे, हम्म. तर त्याचं महात्म्य आहे. मी किंवा डिसेंबर मध्ये तरी कुठलं तरी कॅलेंडर वर्ष सुरू होताना पंचांगाचं घेतलं पाहिजे. देन त्याचं मीनिंग. आणि मग आपण त्यावेळेला उत्साह असतो ना कॅलेंडर बघण्याचा, मग कुठल्या सुट्ट्या आहेत. अगदी आपण जानेवारी फेब्रुवारी कॅलेंडर मध्ये सुद्धा एकदा जानेवारीचं ते कॅलेंडर बघितलं की कुठल्या सुट्ट्या, हे आपण आखतो ना सगळं. लॉंग वीकेंड कोणते लॉंग आहेत. विकेंड कुठले आहेत, काय आहेत. तसं ते पंचांग बघून आपल्याला आपलं लाईफ, इनर लाईफ कसं हे करायचं ते आपल्याला कळू शकतं. पंचांग जर आपल्याला कळायला लागलं तर, अरे बापरे, ह्या वेळेला हे आहे का, ओके, दॅट इज गुड फॉर मी, लेट मी यूज दिस. असं हम्म. सणांचं कसं महत्व असतं हे बेसिक कळल्याशिवाय अर्थात पुढचं नाही कळत. हम्म. खूप थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. संवत्सर फल जे वाचतात त्याला काही ठराविक वेळेत वाचावं का ते गुढीपाडव्याच्या दिवशी? एक मिनिट हा. हा, काय संवत्सर संवत्सर फळ, फल जे वाचतो तर संवत्सर ते फळ ना, ठराविक वेळेत वाचायचं का गुढीपाडव्या दिवशी? म्हणजे ना आपल्याकडे जी पद्धत सांगितलेली आहे ती मी तुम्हाला सांगते. संवत्सर फळ कधी वाचावं ते, की सकाळी पहाटे उठून आंघोळ वगैरे, स्नान वगैरे करून, असं देवपूजा करून, पंचांगाची पूजा करून, मग आपण ते काय, हे खातो ना कडुलिंब, जे हल्ली आम्ही खात नाही पण पूर्वी खायचो, तर ते सगळं खायचं. त्याच्यानंतर पंचांगाची पूजा झाल्यावर संवत्सर फळ सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून वाचायचं. एकाने वाचायचं, बाकीच्याने श्रवण करायचं. आणि त्या संवत्सर फलाचं तुम्हाला खूप काही मिळायला लागतं. आनंद मिळतो, समृद्धी मिळते. तुम्ही मार्गस्थ होता. तुमच्या हातून, मी म्हटलं की जे काही प्रॉब्लेम्स येतील, वर्षभर प्रॉब्लेम्स येतच असतात, त्याला सामोरं जायची तुमची मानसिकता वाढते. ताकदीने, घाबरून नाही तुम्ही सामोरं जात, तर ताकदीने जाता सामोरं.
प्रॉब्लेम्स येणार आहेत, प्रॉब्लेम्स येणार नाहीत असा विचार नका करू. तुम्ही म्यूटवर राहा काही बोलत असाल तर. नाही, मी फक्त मला अशी वाचनात एक पोस्ट आली होती की या ते या वेळेत संवत्सर फलचा गो पण आणि आता कळलं मला. आता त्याच्या पुढचा भाग आहे हे सांगते. आता समजा आपल्याला सकाळी तसंच जमलं नाही, कारण हल्लीची आपली पूर्वी जेव्हा ह्या ऋषीमुनींनी सांगितलं तेव्हाची लाईफस्टाईल वेगळी होती, बरोबर आहे. आज आपली लाईफस्टाईल बदलली. आज आपण सगळे घरचे एकत्र भेटत पण नाही, अशी लाईफस्टाईल झाली आहे. तर मग काय करायचं? मग असे काहीतरी पर्याय शोधायचे. तसं मी ते संवत्सर फल मी FB वर टाकलं. मी स्वतः वाचलं आणि मग मी ते FB वर शेअर केलं की सगळ्यांना तुम्ही वाचा. तर किती जणांनी वाचलं आणि किती नाही हे मला माहिती नाही, पण आपल्याकडून तरी आपण बरं. लोकांना ते सांगावं असं. मग आपल्याला जमेल तसं, जमेल तेवढा करावं. सकाळच्या वेळात नाही जमलो, दुपारच्या वेळात वाचलाय. बेसिकली इट इज अलाइनिंग टू द लाईफ अराउंड यू. अलाइनमेंट आम्ही स्वरयोगामध्ये सांगतो ना की स्वराशी अलाइन करा. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काय करा, अलाइन करा. तेव्हा विसरलात तर काय करायचं? तर श्वास तर सारखाच चालू असतो, आठवेल तेव्हा अलाइन करा. बिकॉज नाही दॅट इज अ म्हणून अलाइनिंग प्रोसेस. दॅट इज अ अलाइनिंग प्रोसेस. अलाइनिंग टू द सराउंडिंग्स. सिम्पल प्रोसेस आहे आणि त्याने खूप काय काय गोष्टी घडतात. पंचांग मी रोज एकदा पंचांग वाचते. छान वाटतं. काय होतं माहिती नाही, पण छान जातो तो दिवस पंचांग सकाळी वाचला की. तर मी काही शेअर करून थोडं तर करून बघा आणि सगळ्यांनी ते आणि पंचांग. मला मी आता शेअर एकदम करून असं लक्षात आलं की तुम्ही मगाशी म्हणल्या ना आता पण म्हणजे कालचा 21 तारखेचा असा दिवस होता. मला आता असलं की माझ्याकडनं त्या दिवशी राहिलं ठीक. आता लक्षात आलं मी आता आज तरी वाचन असं वाटतं हो. नंतर असं पण की वर्षफल आहे ना आणि ते वर्षफल आहे. हा म्हणूनच मी कुठल्याही मला हे वाटलं की दिवसाला ठीक आहे. वाचलं आणि अलाइन होणार. अजून तिनं जसं त्या वयातलं तो एक नुसतं काही ऐकून तर असं वाटत ते घरातून लांब ठिकाणी मिळायचं ना तर काहीतरी गडबडीत द्यायचं आणि तिचं असं असायचं नाही, या गोष्टी या पद्धतीने व्हायच पाहिजे. तर तेव्हा ते कधी कधी ते विरोध म्हणा किंवा काहीतरी आळशीपणा पण मी करायचे. आणि आता या 2 वर्षात मला आता एकदम तुमचं हे वरती मी हे काय पाहतो काही गोष्टी समजून घ्यायला त्यामुळे मला शिकवलं पण कसं वाचायचं काय. पण ते जरा सुटलं सगळं. तर खूप मनापासून होते ना. धन्यवाद. मी लहानपणी काय ती थोडी मोठी होईपर्यंत खूप पक्की नास्तिक होते. त्यामुळे मला काही हे पटायचं नाही. संवत्सर वाचल्याने माझ्यात कशाला बदल होईल वगैरे असं माझी मतं ही पक्की मतं होती माझी. अगदी नक्की बदल घडणार नाही, नुसतं असं वाचून थोडीच बदल घडेल असं पक्क माझं मत होतं. माझा एक आतेभाऊ आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं, अगं वाचून तर बघ. खूप कॅज्युअली आणि खूप छान सांगितलं. आणि मग तेव्हा मी विचार केला, हा वाचून बघायला काय हरकत आहे, बघूयात तर वाचून काय आहे ते. आणि मी सांगते, मी तोपर्यंत मी ध्यान वगैरे रेग्युलर करायला लागल्यामुळे मला हे सूक्ष्मातलं कळायला लागल्यामुळे असेल म्हणा, पण मी ते संवत्सर फळ वाचलं आणि मी अशी अवाक झाले. म्हटलं माहिती नाही काहीतरी आतमध्ये घडलं खरं, काय घडलं माहिती नाही, पण काहीतरी आतमध्ये आपण म्हणतो ना असं काहीतरी कुठेतरी बॉडीमध्ये काहीतरी घडलं हे वाचताना, काय माहिती. आणि मग त्याच्यानंतर मी कॅलेंडर वाचायला लागले, रोज पंचांग वाचायला लागले. आणि मग माझ्या लक्षात आलं, कारण स्वरयोग पण शिकलेली होते त्यामुळे लक्षात यायला लागलं स्वरयोगामध्ये स्वर जसं आपण अलाइन करतोय तसं आपण हे कॉस्मिक ह्याच्याशी अलाइन करतोय. ओ माय गॉड, इट इज सच अ सिम्पल स्टेप. वाय नॉट डू इट एव्हरी डे. मग रोज करायला लागले आणि रोज दिवस आनंदात जातो. एखाद दिवस विसरलं तर सोडून द्यायचं. म्हणजे असं काही ते पाप पुण्य वगैरे असं नाहीये त्याच्यात काही. वाचलं नाही तर वर्ष वाईट जाईल असं नाहीये, पण वाचलं तर छान जाईल.
जे गाडी तुम्ही गॅरेजला नेऊन आणलीत तर स्मूथ जाईल. पण गॅरेजला नेऊन आणली नाहीत, अलाईन करून आणली नाहीत 4 व्हील्स, तर ह्याचा अर्थ गाडी चालवता येणार नाही असं नाही, फक्त खडखड वाजेल. इफ यू वॉन्ट टू अलाईन, यू अलाईन इट एव्हरी डे. असं असं मला अशा काही गोष्टी कळायला लागल्या. आणि त्यामुळे मला असं वाटलं कोणीतरी सांगायला पाहिजे. कोणीतरी सांगितलं ना, तर लोक प्रयोग तरी करून बघतील. आपल्याकडे हल्ली असं सांगणारेच लोक नाहीयेत. म्हणून मला हे मी शिबिर जे घ्यायचं ठरवते वगैरे ते त्या कारणाने ठरवते की नाही, हे कळलं पाहिजे लोकांना. नाहीतर मग आपण म्हणतो की कोणीच नाही सांगत आहे, मग तू सांग ना, तुला माहितीये तर. म्हणून मी म्हटलं ओके, दुसऱ्यांना नावं ठेवून नाही सांगणार, आपण सांगूयात. थँक्यू अंजली ताई. खूप हा छान विषय सोप्या काढल्यामुळे मी हे भाषेत आता सांगा. विषय काढल्यामुळे मी हे बोलते. थँक्यू. खूप सोप्या भाषेत समजव तुम्ही. आणि ते कदाचित असं ना की घरच्यांना सांगितलं तर पटकन कळत नाही आपल्याला. आणि तुम्ही ते छान, तुमचं त्यात हे पण आहे. तेव्हा नाही समजलं, पण आता मी समजून घेते. योगिनी ह्यांनी हेटली लिंक, तर हा पण एक योग असावा असं मला वाटतं की मला त्यातलं समज तरी. खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. थँक्यू. करायचंय का कोणाला शेअर? ज्योतिताई काहीतरी बोलत होत्या मला वाटतं मगाशी. ज्योतिताई, बोलायचंय का काही? ते एक्झिटच झालं मला वाटतं. चुकून एक्झिट झालंय का काय मला माहित नाही. ठीक आहे, आपण मग आता तुम्ही कोणी जॉईन करणार असाल शिबिर पंचांगाचं तर जरूर जॉईन करा. नाहीतर कोणाला सांगा, कोणाला तुम्हाला वाटत असेल की त्यांनी जॉईन करावं, त्यांना कळलं पाहिजे. कारण काही जणांना ऑलरेडी माहिती असेल तर काही त्यांनी परत शिबिर जॉईन करायची गरज नाही, माहितीच असेल आपल्याला. पण कोणाला आपल्याला सांगता आलं तरी सांगा. उद्या रात्री ह्याच वेळात होणार आहे. उद्या परवा 3 दिवस आहे शिबिर. तर मी एंड करते. गृहीत धरते कोणाला शिल्पा काही बोलायचंय का? नाही, काही नाही, बस थँक्यू. छान येस, अनुभव आला. चांगलं वाटलं. येस, थँक्यू. थँक्यू. एंड करते. ओके.